मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली। नागोठणेजवळ कोकणात जाणाऱ्या मार्गिकेवर वाहनं अडकली। कामत हॉटेल ते वाकण फाटा इथपर्यंत लांबच लांब रांगा लागल्यात। महामार्गाच्या अर्धवट कामामुळे वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय। महत्त्वाची बातमी आहे, सध्या अशा पद्धतीने कोकणात जाणाऱ्या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली। मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। आणि वाहतूक कोंडी संदर्भात अधिकची माहिती देऊयात आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर यांच्याकडून। अजेश, सध्या वाहनांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय। किती तासांपासून ही वाहतूक कोंडी आहे आणि वाहतूक कोंडी पुन्हा व्यवस्थित होण्यासाठी, वाहतूक सुरळीत होण्यासाठी किती वेळ लागेल? कल्याणी पाहायला गेलो तर आज पहाटेपासूनच जे आहे ते मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। नागोठणे असेल, इंदापूर असेल किंवा कोलाड असेल, या ज्या शहरामध्ये आहे ती प्रचंड वाहनांच्या लांबच लांब रांगा ज्या आहेत ते पाहायला मिळत आहेत। मुंबई गोवा महामार्गाचं अर्धवट स्थितीत असलेलं काम आणि मुंबई गोवा महामार्गाचं महत्त्वाचं असणारा माणगाव आणि इंदापूर या बायपासची कामं जे आहेत ते अद्यापही पूर्ण झालेली नाही। आणि त्यामध्येच आपण पाहतोय की आज 1 मे आहे आणि उद्या शनिवार रविवार अशा सलग 3 दिवस सुट्ट्या असल्या कारणाने मुंबई असेल, पुणे असेल या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक जे आहेत ते कोकणाच्या दिशेने फिरण्यासाठी निघालेले आहेत। मात्र त्यांना मोठा वाहतूक कोंडीचा फटका या ठिकाणी बसत आहे। मुंबई गोवा महामार्गावर ट्रॅफिक पोलीस असतील किंवा स्थानिक पोलीस असतील ते वाहतूक सुरळीत करण्याचा तो प्रयत्न करत आहेत। मात्र वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ झाल्याने ही वाहतूक कोंडी जी आहे ती तासनतास झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। आता तरी आपण सध्याची परिस्थिती पाहिली तर माणगाव, इंदापूर आणि नागोठणे या ठिकाणी देखील वाहतूक कोंडीची परिस्थिती जैसे। अजेश, माझा आवाज पोहोचतो? हो। अजेश, तिथल्या वाहतूक पोलिसांनी, संबंधित प्रशासनाने या संदर्भातली काही अधिकृत माहिती दिली आहे का? किती वेळ लागेल वाहतूक सुरळीत होण्यासाठी? सध्या जर आपण पाहिलं तर मोठी वाहतूक कोंडी जी आहे ती मुंबई गोवा महामार्गावर झालेली आहे। आज दिवसभर ही वाहतूक कोंडी अशाच पद्धतीने जे आहे ते पाहायला मिळणार आहे, कारण वाहनांच्या संख्येत जे आहे ती प्रचंड वाढ झालेली आहे आणि सातत्याने मुंबई गोवा महामार्गावरून कोकणाच्या दिशेने पर्यटक जे आहेत ते फिरण्यासाठी निघालेले आहेत। अजून जवळपास 1-2 तास जे आहे ते वाहतूक कोंडी अशाच पद्धतीने असणार आहे। कल्याणी, नक्कीच अजेश, धन्यवाद या माहितीसाठी। तर सलग सुट्ट्यांमुळे सध्या मुंबई गोवा महामार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी पाहायला मिळते। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात, त्यामुळे अजून काही तास तरी ही वाहतूक कोंडी असेल असंच पाहायला मिळतंय। कोकणात जाणाऱ्या मार्गिकेवर सध्या वाहनं अडकल्याचं पाहायला मिळतंय। सकाळपासूनच वाहतूक कोंडी पाहायला मिळते। महामार्गाचं अर्धवट काम, त्यामुळे सध्या वाहतूक कोंडी पाहायला मिळते। त्यातच सलग सुट्ट्या आल्यात, त्यामुळे कोकणात जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे। सध्या मुंबई गोवा महामार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी पाहायला मिळते। काही किलोमीटरपर्यंत वाहनांच्या सध्या रांगा लागल्यात। अजून वाहतूक सुरळीत होण्यासाठी काही तास लागतील अशी माहिती मिळते। कोकणात जाणाऱ्या मार्गिकेवर सध्या वाहनांची कोंडी पाहायला मिळते। वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली। तिथले स्थानिक पोलीस आणि वाहतूक पोलिसांकडून सध्या वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न केले जात आहेत। मात्र सलग सुट्ट्यांमुळे सध्या वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळते। मुंबई गोवा महामार्गावरची ही सगळी दृश्य आपण पाहतोय। वाहनांच्या अनेक किलोमीटरपर्यंत रांगा लागल्याचं दिसतंय। अजून काही तास तरी ही वाहतूक कोंडी अशीच पाहायला मिळणार।